छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला त्यामध्ये त्यांनी स्वतःवर जेवढा अभ्यास आणि मेहनत घेतली तेवढाच अभ्यास त्यांनी अफजल खानाबद्दल सुद्धा केला की अफजल खानाची उंची किती होती, त्याच्या भुजांमध्ये किती बळ आहे, त्याचे दावपेच कुठले कुठले, आणि मग या सगळ्याचा अभ्यास करून मेहनत करून महाराजांनी शेवटी अफजल खानाला पराभूत केलं. नुसता परीक्षेसाठी अभ्यास करून काही होणार नाही, तुम्हाला परीक्षेचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला शत्रूचा अभ्यास करावा लागेल, तरच आपण हे नीट नावाचं युद्ध जिंकणार आहोत. तुला मी एक सांगतो की विद्यार्थी काय चूक करतात बघा. रोटेशन नावाचा एक चॅप्टर आहे सर. रोटेशनची खूप मोठी हवा बनवली जाते की रोटेशन मध्ये रोलिंग करू की नको, मोमेंट ऑफ इनर्शियाचे वेगवेगळे प्रश्न, अँग्युलर मोमेंटमवर वेगवेगळे प्रश्न, अगदी HC वर्मावर सुद्धा जातात. HC वर्मा जी JEE आणि IIT साठी वापरतात ते पण विद्यार्थी सोडवतात. अरे पण मित्रा तुला हे माहिती आहे का की रोटेशनल मोशन आणि सिस्टम ऑफ पार्टिकल जर मी सेंटर ऑफ मास सुद्धा पकडला रोटेशन मध्ये तर मागच्या 10 वर्षामध्ये ऑन एन ॲव्हरेज 2.1 म्हणजे जवळजवळ 2 प्रश्न आलेत. तेवढेच प्रश्न आलेत जेवढे युनिट डायमेन्शनला आले, तेवढेच प्रश्न आले जेवढे ग्रॅव्हिटेशनला आले. म्हणजे छोटे छोटे चॅप्टर त्यांचा पण वेटेज तेवढा आहे जेवढा वेटेज रोटेशनच्या एवढा मोठ्या चॅप्टरचा आहे. आणि आपण काय करतो, जिथे नाही तिथे आपण जास्त वेळ वाया घालतो आणि नंतर बोंबलत बसतो की मला रिव्हिजनला टाइमच मिळाला नाही. फिजिक्स अवघडच आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10 वर्षाचं इन डिटेल अनालिसिस केले. कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्याच पद्धतीने 11वी आणि 12वीला किती वेटेज आहे, आपण कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी आखली पाहिजे यावर आपण चर्चा करणार. मी सुरू करतो. सगळ्यात पहिले तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे हे तुम्हाला ब्लॉक्स दिसत असतील. सर हे काय, तर फिजिक्सचा जसा आपण अभ्यास करतो ना, जसं फिजिक्सला डिवाइड केलंय त्या पद्धतीने ते मी एकदा ते समजावून टाकतो. जसं बेटा बघ, हे मॉडर्न फिजिक्स आहे, हे मॉडर्न फिजिक्स आहे, ड्युएल नेचर, ॲटम, न्यूक्लियर, सेमीकंडक्टर. ठीक आहे. त्याच पद्धतीने हा अल्टरनेटिंग करंट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे सोबत वाचतो. हे मॅग्नेटिझमचा एक ब्लॉक झाला, हे इलेक्ट्रोस्टॅटिकचा एक ब्लॉक झाला. इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, कॅपॅसिटन्स आहे, पोटेन्शियल आहे, त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी आहे वगैरे वगैरे. मग हीटचा ब्लॉक झाला. एक SHM आणि वेव्स, हे दोन्ही चॅप्टर आपण सोबत वाचतो कारण हे सारखे सारखे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि सरफेस टेन्शन, फ्लुइड मेकॅनिक्स हे कनेक्टेड आहे, हे एकत्र आपण अभ्यास करणार. त्याच पद्धतीने लॉज ऑफ मोशन, फ्रिक्शन, वर्क एनर्जी, पॉवर, सिस्टम ऑफ पार्टिकल याला मी एकत्र घेतलंय. कायनेमॅटिक्सला थोडंसं वेगळं यासाठी केलंय कारण कायनेमॅटिक्स मध्ये तुला NLM माहिती नसलं तरी होऊन जातं रे. कायनेमॅटिक्सची वेगळी दुनिया आहे. ठीक आहे ना. तसंच युनिट मेजरमेंट आणि एक वेक्टर पण लिहिते आणि ग्रॅव्हिटेशन हे 2 वेगवेगळे चॅप्टर आहे फिजिक्सचाच पार्ट पण त्याला वेगवेगळा आपण अभ्यास करतो. ठीक आहे. तर आता तुला काय लक्ष द्यायचंय या सगळ्याचा एनालिसिस काय. सगळ्यात पहिले अशी कुठलीच गॅरंटी नाही की जर मी म्हटलं की सेमीकंडक्टर सगळ्यात महत्वाचा आहे तर त्या वर्षी सेमीकंडक्टर मधून सगळ्यात जास्त प्रश्न येतील असं नाही. आपण संभावनेवर जातो, संभावनेवर, प्रोबॅबिलिटीने जातो. आपण काय म्हणतो की सेमीकंडक्टरला होऊ शकतं कधी 2 प्रश्न येतात, कधी 3 प्रश्न येतात, कधी 3 येतात, कधी 5 येतात, कधी 3 येतात. पण मला एक गोष्ट माहिती आहे काय की मॉडर्न फिजिक्स आहे ना, टोटल मॉडर्न फिजिक्सचा वेटेज 16 ते 18% असतो. सेमीकंडक्टर मधून कमी आले एखाद्या वेळेस तर ड्युएल नेचरला वाढतील, न्यूक्लियरला वाढतील, पण ओव्हरऑल त्याचा ॲव्हरेज सेम असतो. जसं तुम्ही जर बघायला गेलं तर इकडे बघा किती प्रश्न आहे. 3, 2, 5, 2, 7, 7 प्रश्न आहे. इथे किती आहे, 3, 2, 5, 2, 7 आणि 1, 8 म्हणजे जवळजवळ 7, 8, 3, 2, 5, 2, 7 आणि 1, 8 म्हणजे सगळीकडे ब्लॉकचा ॲव्हरेज मेंटेन्ड आहे. म्हणून ॲनालिसिस महत्वाचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण हे बघू की मी ब्लॉकवर येईल, चॅप्टर्स कुठले कुठले महत्वाचे आहेत सर, चॅप्टर्स. ठीक आहे बेटा, हा बघतोय का तू, हा स्कोर बघतोय का सर, हे काय जरा हे समजवाल. 2016 पासून तर 2025 ला हे किती प्रश्न आलेत प्रत्येक वर्षी हे दिले. या प्रश्नांचं मी सम केलं, बेरीज केली आणि त्याला 10 ने डिवाइड केलं तर हा ॲव्हरेज येतो मला. ॲव्हरेज डेसिमल मध्ये प्रश्न येत नाही पण आपल्याला तो वेटेज दाखवतो. सगळ्यात जास्त वेटेज असणारे 3 चॅप्टर फिजिक्स मध्ये कुठले. सगळ्यात मोठा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी, सगळ्यात जास्त वेटेज असणार. नंतर आहे बेटा सेमीकंडक्टर आणि नंतर आहे कायनेमॅटिक्स. दरवर्षी 3 प्रश्न इथून येणार आहे. म्हणजे जर तू फिजिक्स मध्ये कायनेमॅटिक्स, सेमीकंडक्टर आणि करंट इलेक्ट्रिसिटी करून गेला तर 9 प्रश्न तुझे तसेच झाले. मजाक करतोय का तू, 9 प्रश्न फक्त 3 चॅप्टरवर.
पेपर अनालिसिसचं हे महत्व आहे, कळायला पाहिजे तुला. त्याच्यानंतर सर रे ऑप्टिक्स महत्वाचा आहे बेटा, दिसतोय तुला, रे ऑप्टिक्स आहे. त्याच्यानंतर हा कुठला चॅप्टर आहे, 2.2 वाला मॅग्नेटिझम आहे. मग इथे ग्रॅव्हिटेशन आणि रोटेशन आहे. बाकीच्यांचं तुम्ही वेटेज बघून डिसाईड करा की कधी काय केलं पाहिजे. पण आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येईल. काय सर, हे 11वी 12वीचं एक रफ वेटेज आहे. याच्याबद्दल थोडक्यात असं आहे की 12वीला 55% आणि 11वीला 45%. नीट हे म्हणतं की मागच्या 10 वर्षामध्ये 11वीचं महत्व कमी आहे पण 12वीचं जास्त आहे. याचा अर्थ असा खूप फरक नाही आहे त्यांच्यात, पण 12वीला तू प्रायोरिटाईज केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आहे, यामध्ये आपण हे बघणार की इंडिव्हिज्युअल ब्लॉकला किती वेटेज आहे. इंडिव्हिज्युअल ब्लॉकला चॅप्टरचं बघितलं मी तुम्हाला, ते टेबल दाखवला. आता ब्लॉकला सगळ्यात मोठा ब्लॉक जो आहे तो आहे इलेक्ट्रोडायनॅमिक्स, किंग ऑफ फिजिक्स इलेक्ट्रोडायनॅमिक्स, 31%. सगळ्यात जास्त वेटेज. 2 नंबरचा वेटेज असणार आहे मेकॅनिक्स, 3 नंबर मॉडर्न फिजिक्स, त्याच्यानंतर मग ऑप्टिक्स वेव्ह, हीट आणि मग मिसलेनियस. हे माहिती असणं यासाठी आवश्यक आहे की तू असं व्हायला नको की जिथे जास्त वेटेज आहे तिथे लक्ष न देता तू भलतीकडेच लक्ष देतोय. हे जे मी म्हणतोय ना, हे जसं जसं तुझी नीट परीक्षा जवळ येईल, टेस्ट सिरीज जेव्हा चालू होतील ना, तेव्हा तुला चांगल्या पद्धतीने कळेल की सर काय म्हणतायत ते. ठीक आहे, आता आपण हे बघू बेटा की इंडिव्हिज्युअल टॉपिक्स ते जे इलेक्ट्रोडायनॅमिक्स आहे त्याच्यामध्ये नक्की काय येतं. तर इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून जर मी चालू केलं की इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड आहे, पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटन्स आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आहे, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिझममध्ये पण काय काय येतं, मुव्हिंग चार्ज, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मुव्हिंग चार्ज, त्याच्यानंतर मॅग्नेटिझम अँड मॅटर, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, अल्टरनेटिंग करंट, EMW. हा असा एक मोठा ठोकळा आहे. आता या ठोकळ्याचा अभ्यास करताना लक्षात घेशील, जसं बघ मी तुला सांगतो, कॅपॅसिटन्स आणि करंट इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास सोबत करू शकतो तू, काहीच प्रॉब्लेम नाही. का, कारण तिथे पण नेटवर्क येतात, बरोबर आहे. इलेक्ट्रिक चार्जेस आणि पोटेन्शियल हे एकमेकाला कनेक्टेड आहे. मग हा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा एक ब्लॉक झाला, जसं मी आधी दाखवलं असेल बघा, इथे बघा मी दाखवलंय, इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी, हे एकत्र पद्धतीने अभ्यास करू शकता. झालं. एवढा अभ्यास करताना तुला अजून डोक्यात असेल की अजून हे 3 चॅप्टर बाकी आहेत माझे, 3 नाही 5 चॅप्टर बाकी आहेत, एक मॅग्नेटिझमचा परिवार आणि एक ACMW. मग जाऊन कुठे तुझं 31% कंप्लीट होणार आहे. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आपण जर बघायला गेलं, मॉडर्न फिजिक्स हा माझा फेवरेट आहे. का फेवरेट आहे, कारण 3 चॅप्टर मध्ये 100%. इथं मेकॅनिक्स बघ बेटा, मेकॅनिक्स मध्ये 25%. मेकॅनिक्स मध्ये काय काय घेतले मी, कायनेमॅटिक्स, NLM, फ्रिक्शन, वर्क एनर्जी पॉवर, सर्क्युलर, सेंटर ऑफ मास, कोलिजन, रोटेशनल, ग्रॅव्हिटेशन, SHM. हे करता करताच माझा श्वास काय म्हणतात त्याला, मला कसं तरी व्हायला लागले. एवढं वाचताच मेकॅनिक्सलाच आपलं अर्ध आयुष्य निघून जातं. 11वी मध्ये पूर्ण मेकॅनिक्सच करत बसतो आपण, हो की नाही. पण त्याला 25% वेटेज जरी असला ना तरी ते चॅप्टर्स जास्त आहेत. म्हणजे तुला व्यवस्थित एकदम लक्ष द्यायचंय. हा व्हिडिओ नीट बघा, पेपर पेन घेऊन बस, मी काय म्हणतोय, नंतर परत विसरून जाशील तू. ज्या याला 25% जरी असले ना, पण याला 16% ना, तर हे 16% घेणं जास्त सोपं आहे या 25%पेक्षा. कारण या 25% मध्ये मला माहिती आहे तुमच्यामधले कार्टे आणि कार्ट्या अशा असतील की ज्यांनी 11वी बुडवले. मग आता तू जर 11वी बुडवलंय ना, तर तुला हे कायनेमॅटिक्स पासून सुरू करता आणि SHM ला संपवताना मरशील रे. वेळ लागेल बेटा, कारण सगळ्या कन्सेप्ट इंटरकनेक्टेड आहे. तुला NLM फ्रिक्शन नाही आलं तर वर्क एनर्जी पॉवर नाही करू शकत, वर्क एनर्जी पॉवर नाही आलं तर सर्क्युलर नाही, सेंटर ऑफ मास नाही, कोलिजन रोटेशन नाही, गडबड. त्यापेक्षा मॉडर्न फिजिक्स मध्ये एक नवीन आयुष्याला सुरुवात करू शकता तुम्ही, नवीन सुरुवात. त्याच्यामध्ये ड्युएल नेचर, ॲटम, न्यूक्लियस, सेमीकंडक्टर, तुला हे माहिती जरी नसेल तरी हे होऊन जातं. थोडं बेसिक जरी हे माहिती असेल तरी होऊन जातं. हा सुंदर टॉपिक आहे. हीट बघ, हीटला 8% वेटेज आहे, मान्य आहे ना मला 8%, पण चॅप्टर पण कमी आहेत. 2-3 चॅप्टर हे होऊन जातं. 16 8 24 झाला ना, 1/4 पेपर रे, 1/4 पेपर झाला. मजाक करतो का. या 25% मध्ये पण जर मला टार्गेट करायचं असेल ना, जर पहिला मान सन्मान द्यायचा असेल तर मी पहिला सलाम ठोकणार ग्रॅव्हिटेशनला. बघा ताकद बघा ग्रॅव्हिटेशनची. हे डोक्यात असलं पाहिजे बरं का तुझ्या, हे डोक्यात असलं पाहिजे. पेपरचं अनालिसिस, युद्धाचं अनालिसिस अत्यंत महत्वाचं आहे. हा बघ ग्रॅव्हिटेशन किती आहे सर, 2.1, तेवढाच जेवढा रोटेशन. कशाला माझं डोकं खाजवत बसणार आहे मी रोटेशन मध्ये, ग्रॅव्हिटेशन करून घेईन. करायला तर सगळंच पाहिजे, पण तुला पुढे पुढे कळेल की सगळं करणं तेवढं कधी कधी संभव होत नाही. त्यावेळेस तुला ही प्रायोरिटी दिली पाहिजे. जे विद्यार्थी अत्यंत हुशार, जे सगळं पण करत असतील, त्यांनी पण हा वेटेज आणि मी जे बडबड करतोय ना ते लक्षात ठेवलं पाहिजे. आलं लक्षात. त्याच पद्धतीने बेटा ऑप्टिक्स अँड वेव्स,
रे ऑप्टिक्स मध्ये असं डोकं घालून घेतंय हे, सर हे कळणार, सर ते कळणार, सर ते कळणार, क्लासेस वाले पण एक एक महिना 2-2 महिना चालले रे ऑप्टिक्स. अरे मित्रा, रे ऑप्टिक्सला किती महत्व आहे रे. रे ऑप्टिक्स जरी महत्वाचा चॅप्टर आहे, 2.5 वाला वेटेज आहे, मान्य आहे, पण तू ऑप्टिक्स सेक्शन मधून वे ऑप्टिक्स कर. आधी वे ऑप्टिक्स करून टाक. वे ऑप्टिक्स सोपं आहे ना. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असेल, त्याचे छोटे छोटे फॉर्म्युले असतात, ते जर करून घेतले, पोलरायझेशन केलं तर तुझं काम होऊन जाईल. वे ऑप्टिक्स मध्ये किती वेटेज आहे सर? छोटा चॅप्टर, छोटा वेटेज, तरी एवढं पण छोटं नाही, 1.8 आहे. 1.8 आणि 2.5 मध्ये काय फरक आहे? जास्त काही फरक नाही. मग रे ऑप्टिक्स मध्ये पण जर तुला करायचं असेल तर पूर्ण रे ऑप्टिक्स कर. करायला तर सगळं पाहिजे, प्रश्न तो नाही, पण जर तुला वेळ कमी पडला ना बेटा, तर रे ऑप्टिक्स मधून पण बघ की कुठल्या पार्टला महत्व आहे. प्लेन मिररवर विचारतात, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह मिरर विचारतात, लेन्स फॉर्म्युला विचारतात, कंपाऊंड टेलिस्कोप, मायक्रोस्कोप जे काही आहे त्याच्यावर विचारतात. काय विचारतायत नक्की बघ. म्हणजे या 2.5 मधून पण तुला थोडंसं घेता येईल. तुला कळतंय का माझ्या पूर्ण डिस्कशनचं कसं चाललोय मी आधी मोठा ब्लॉक बघतो, मग छोट्या छोट्या चॅप्टर मध्ये जातो, मग चॅप्टर मध्ये गेल्यावर पण त्याच्या पण आतमध्ये जातो. म्हणजे तुला फक्त हे नाही बघायचं की हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स, हा इलेक्ट्रिकच्या ब्लॉकला एवढा वेटेज आहे. हे बघ की त्याच्यामध्ये गॉस लॉला एक प्रश्न दरवर्षी येतो, असं आहे का असं हे तुला बघावं लागेल. कशा टाईपचे प्रश्न येतात, काय येतात, प्रॉपर अनालिसिस करायचं आणि मग अभ्यास करायचा, म्हणजे कॉन्फिडन्स पण वाढतो. आलं का लक्षात? तसंच बरं बेटा बघ अजून काय सर, अजून सांगतो. हे झालं रे ऑप्टिक्स आहे, वे ऑप्टिक्स आहे, याला एकत्र ठेवलं. आणि बाकीच्याला युनिट मेजरमेंट आहे बेटा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, फ्लुइड आहे, सरफेस टेन्शन आहे, याला आपण एकत्र ठेवलं. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला फ्लुइड मेकॅनिक्स हार्ड जातं, सर मला त्याचे काहीतरी प्रश्न करत बसतं. अरे बधीर, तू एवढे प्रश्न करतो रे, प्रश्न तो नाहीये, पण खरंच त्याचा ते परीक्षेला कामाचं आहे का ते तर बघ ना. फ्लुइड मध्ये किती फ्लुइड मध्ये काय काय बघ, फ्लुइड किती श्रीमंत आहे बघू बरं आपण. कुठे गेला फ्लुइड? हा बघ, हा फ्लुइड आणि सरफेस टेन्शन मिळून 1.4चं वेटेज आहे. म्हणजे फ्लुइडचं स्वतःचं सरफेस टेन्शन तर वेगळं आहे, सरफेस टेन्शन होऊन जातं एवढं काही नाही. फ्लुइडचं स्वतःचं वेटेज किती? एक प्रश्न येणार आहे फ्लुइड मधून, आणि तू काय मरमर करायला लागला तिथे. अरे इथे मोठे मोठे किंग पडले ना यार, इथं मोठे मोठे चॅप्टर पडलेत ना. तू हे छोटे छोटे चॅप्टर का टार्गेट करत नाही यार? एसी आणि एमडब्ल्यू त्याची ताकद कळते का तुला? ताकद कळते का किती? 1.4 आणि 2.5 म्हणजे किती झाली? एसी आणि एमडब्ल्यू किती गेला, कुठे गेला? 1.5 आणि 1.5 जवळजवळ 3 झाले. 3 म्हणजे तोच टॉपिक करंट एवढा महत्वाचा आहे, तोच टॉपिक कायनेमॅटिक्स एवढा महत्वाचा आहे. हे युनिट डायमेन्शनचं पिल्लू बघ 1.9. युनिट डायमेन्शन आणि एरर मेजरमेंट लहान बाळाला पण येतंय, त्याचा वेटेज जास्त त्या फ्लुइड पेक्षा, आणि तू फ्लुइड करत बसलाय. कर रे, कर, सगळं कर, अख्ख्या ब्रह्मांडाचं फिजिक्स कर तू, पण हे बुद्धीप्रमाणे काम करायचं. तर नेहमी लक्षात ठेवा, ही फाईल तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवर, स्वयं फिजिक्सचा आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो. हे तुमच्या जवळ ठेवा फाईल बेटा, आणि हे सगळं हवं तर वही पेन घेऊन लिहून काढा. आणि अभ्यास करताना जशी जशी परीक्षा जवळ येईल ना, तसं तसं तुला फोकस लागेल, तसं तसं वेळ कमी राहील आणि सिलेबस जास्त राहील. तेव्हा मायक्रो टार्गेटिंगसाठी हे महत्वाचं राहील. आलं लक्षात? आणि जर तुला अशी इच्छा असेल की सर तुम्ही हे पण सांगा आम्हाला की या चॅप्टर मधले पण कुठले सब टॉपिक्स महत्वाचे आहेत, तर कमेंट पाहिजे मला. कमेंट करून सांगा की सर हे मला पाहिजे म्हणून. जर 50 कमेंट आल्या, जर कमीत कमी 50 कमेंट आल्या, तर मी तुम्हाला शब्द देतो की सगळ्या चॅप्टरचा आपण सुपडा साफ करू. म्हणजे पूर्ण मी इन डिटेल आता जशी फाईल बनवली ना, तशी प्रत्येक चॅप्टरची सब टॉपिक वाईज फाईल, किती मोठा व्हिडिओ असू द्या, 1 तास 2 तास 3 तास मी अपलोड करेन. अभ्यास कर बेटा, खूप मेहनत कर, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन कर. ऑल द बेस्ट.